काल संध्याकाळी ना मी छान चुरमा बनवून घेतला आणि समान भागाचे 3 लाडू बनवून घेतले। त्याच्यानंतर अंघोळ केली, पांढरी साडी नेसली, छान असे गजरे लावले आणि खूप फ्रेश वाटत होतं। फ्रेश असेल ना तर मग आरती पूजा करायला खूप उत्साह वाटतो आणि फ्रेश वाटतं। तर 3 लाडू बनवले होते त्या चुरम्याचे, एक देवासाठी, एक माझ्यासाठी आणि घरातल्यांसाठी। तर सगळ्यांना प्रसाद दिला। नंतर मी एक लाडू घेतला आणि उपवास सोडला। तर संध्याकाळी ना बाकीच्यांची सगळ्यांची जेवणं झाली होती, तेवढी मीच राहिली होती उपवास सोडायची। तर मी पण एक लाडू घेऊन उपवास सोडला आणि त्याच्यानंतर आज आहे नागपंचमी। तर सगळ्या सुवासिनींना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मला आता रेग्युलर पूजा करायची होती देवघरामध्ये। तर आता माझी इथं चालू आहे उत्तर पूजा। काल ही पूजा मांडताना खूप उत्साह होता, पण आज उचलताना नको वाटतं, कारण छान वाटतं ते तसंच पाहायला। पण ही पूजा काय आपण रोज मांडून ठेवू शकत नाही, त्यामुळे माझी इथं उत्तर पूजा करून झाल्यानंतर मी आपली रेग्युलर पूजा करून घेणार आहे। तर आज आहे ना नागपंचमीची मी अशी वेगळी काही पूजा वगैरे काय मांडत नाही। आम्ही सगळेजणी ना सुवासिनी मिळून आहे ना वारुळाला जात असतो पूजा करायला। बरेच जण काय करतात, घरामध्येच नागोबाचं चित्र काढतात किंवा मग रांगोळीच्या किंवा गहू किंवा तांदळाच्या मदतीने ना नागोबाचा परिवार काढतात, त्याला नैवेद्य ठेवून घरातल्या घरातच पूजा करतात। पण आम्ही तसं काही करत नाही, आम्ही ना वारुळाला जातो, त्यामुळे माझी घरात अशी वेगळी काही पूजा नसते। तर पूजा कशी केली आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे, तोपर्यंत बघा। ही माझी थोडीशी क्रिएटिव्हिटी दाखवते तुम्हाला। आता ह्या वेलाला मला आहे ना थोडंसं वेगळा लुक द्यायचा होता। बरेच दिवस सरळ काठी लावून त्याला मी गुंडाळला होता आणि हा वेल माझा घरातच असते कुंडी। तर ही जी तार आहे ना ती मला काही सापडत नव्हती बरेच दिवस, पण ती काल नेमकी मला स्टोअरमध्ये सापडली। तर मी सकाळीच म्हटलं नाही, आता ही देवपूजा झाल्याबरोबर मी आता हे हाती घेतलेलं काम आहे। आणि तुम्हाला जर असं माझ्यासारखं घरात मनी प्लॅन्ट लावायला आवडत असेल ना तर तुम्ही सुद्धा ही क्रिएटिव्हिटी फॉलो करू शकता। एक तार घेतली, दोन्ही साईडने फक्त मातीमध्ये खोचून दिली आणि त्याला राऊंड दोन्ही साईडने सेम असे वेल आहे ना गुंडाळून घेतले। तर लुक किती छान दिसतोय बघा। आणि मनी प्लॅन्ट आहे ना घरात असल्यामुळे काय इतका हिरवागार आहे ना, खूप छान वाटते। तर ही मनी प्लॅन्टची कुंडी ना माझी इथं टिपॉयवर असते आणि टिपॉयवरती आहे ना मी ग्रीन मॅट टाकलेली आहे ना आणि त्याच्यावरतीची कुंडी ठेवलेली असते ना, त्यामुळे लुक एवढा सुंदर येतोय ना। आणि आज काय झालं काय माहिती, वारं एवढं सुटलंय ना तर असं वाटतं की झाडं उडून पडतात की घराचे कौलं उडून जातील का काय, असं झाले। म्हणजे आमच्या घरावर काही कौले नाही आहेत, पण एक म्हणण्याचा अर्थ असतो तो। तर बघा ही माझी देवपूजा अशी झालेली आहे इथं। आणि इथं नागनरसोबाची पूजा केली मी देवघरामध्ये, कारण वारुळाला मला जायचं आहे, त्याचा व्हिडिओ उद्या येईलच। तर त्याच्यानंतर बघा मी आता ते मगाशी तुम्हाला दाखवलं होतं की ते सीताफळ पूर्ण पिकलं होतं, फुटलंय पिकून। मग आता मी म्हटलं चला आता हे सीताफळ खाऊया। तर हे सीताफळ खूप गोड आहे बरं का, पण पावसाळ्यात ना सीताफळ खाताना एक काळजी नक्की घ्या की त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये ना आळ्या होतात। तर मी आळ्या वगैरे आहेत की नाही चेक केल्या। सीताफळाचा एन्जॉय करते मी, खूप गोड आहे सीताफळ। तुम्हाला सीताफळ आवडते की नाही कमेंट करून मला नक्की सांगा। चला तर मग व्हिडिओ इथे सेंड करते। बाय बाय।